तर आता गावाला आलेली आहे आणि गावाला पावसाचं वातावरण आहे, एकदम मुसळधार पाऊस पडत आहे गावाला. तर आता काय बनावं म्हणून मस्त चुलीवरती भाजी बनवायला घेतली. सगळ्यात आधी तेल घेतलं, त्याच्यात थोडेसे जिरे टाकले, लसूण टाकला, चांगलं परतवून घेतला. आता तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे मला चुलीवरती अजिबात काय बनवता येत नाही, पण प्रयत्न तर आला करते ना, शिकलं पाहिजे. आता काय करायचं बिचारी मी. मस्त असं भाजून घेतलं. आता आजूबाजूला मस्त गबाळा दिसते असं म्हणायचं नाही कोणी, कारण कधीतरी मी असते इकडं. त्यानंतर जाळ पण चुलीला घालता व्यवस्थित येत नाही, हे पण मला कळालं. तर मस्त तेलात आग लावायला म्हटलं, चटणी टाकावी, आग लावायला चटणी घातली. आता बाकीचे खात आहेत त्यांना पण झणझणीत लागलं पाहिजे ना. त्यानंतर ह्या शेंगा टाकल्या तेलात, चटणी थोडीशी भाजल्यावर चांगलं परतवून घेतलं आणि की नाही वाफावरतीच शिजवून घेतलं झाकण ठेवून. याला अजिबात पाणी घातलं नाही, खरंच खूप भारी लागते चुलीवरची अशी भाजी. मीठ घातलं, याच्यात अजिबात पाणी घालू नका ना, अशी बनवून बघा, मला खूप आवडली. त्यानंतर आम्ही गेलो शेतात. तर